सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवताना विविध तांत्रिक अडचणींचा आणि त्रुटींचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज सकाळी राहुरी येथे संबंधित अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेऊन योजनेतील त्रुटी तातडीनं दूर करून जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात. या बैठकीत कर्जमाफीसाठी अर्ज करताना येणाऱ्या त्रुटी, तांत्रिक अडचणी, कागदपत्रांतील विसंगती आणि लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा झाली. या सर्व अडचणींचं तातडीनं निराकरण करून पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याविना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश आमदार तनपुरे यांनी दिलेत. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्यातल्या आज त्या संदर्भात जिल्हा सहकारी बँकेमध्ये एक बैठक आयोजित केली. आपले AR तालुक्याचे AR आणि तालुक्यातल्या जिल्हा सहकारी बँक आणि इतर नॅशनलाइज आणि खाजगी बँकेचे प्रतिनिधी देखील या बैठकीला, आढावा बैठकीला उपस्थित होते. ज्या काही शेतकऱ्यांना इथं अडीअडचणी आल्या त्याच्यावरती चर्चा होऊन त्याच्यावरती कसा मार्ग काढायचा याची सविस्तर चर्चा आज या बैठकीमध्ये झालेली आहे. आणि एकंदरीत या कर्जमाफीचा राहुरी तालुक्याचा आढावा देखील आज घेण्यात आलेला आहे. तर 2 लाखाच्या आत ज्यांचं कर्ज आहे, क्रॉप लोन आहे, अशांना जी काही शासन त्यांचं कर्ज माफ करणं, अशा शेतकऱ्यांची, काही शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. अजूनही ती पूर्ण दुसरी यादी देखील लागणार आहे. त्यामुळं ज्यांचं 2 लाखाच्या आत थकबाकीतलं कर्ज आहे आणि ज्यांचं नाव यादीत आलं नसेल यांचं दुसरी देखील अजून यादी लागणार आहे. ज्यांचं 2 लाखाच्या वरचं आहे आणि त्याची जी OTS आहे ती देखील प्रक्रिया पुढे नंतर लागणार आहे. आता जी प्रक्रिया चालू आहे ती 2 लाखाच्या आतलं जे पीक कर्ज माफ करायचं त्याच्याविषयी आहे. त्याच्याविषयी वेगवेगळ्या काही शंका कुशंका होत्या, त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली आणि मला खात्री आहे की या तालुक्यामध्ये योग्य प्रकारे ही योजना राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, कुठलाही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. काही शेतकऱ्यांची रक्कम कमी दिसते त्यामुळे त्यांच्यात गोंधळ निर्माण झालेला आहे. नाही, शेतकऱ्यांना काही पैसे भरावे लागणार आहेत नाही. 2 लाखाच्या आत ज्यांचं कर्ज असेल त्यांना एकही रुपया भरावा लागणार नाही. ज्यांनी नॅशनलाइज म्हणजे सरकारी बँकांकडून किंवा खाजगी बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे, जिल्हा मध्यवर्तीकडून नाही घेतलेलं, अशा लोकांच्या ह्याच्यामध्ये थोड्या आकड्यांच्या तफावती लोकांना दिसतात. परंतु याच्यामध्ये ज्या तारखेला त्याचं कर्ज NPA झालं त्या तारखेपर्यंतचा भार हा सरकार उचलणार आहे आणि पुढचा सगळा भार हा ती बँक उचलणार आहे. त्याच्यामुळं त्यांना समजा 1 लाख माझं कर्ज असेल थकबाकी, पण मला त्याच्यामध्ये दिसताना फक्त समजा 70,000 80,000 दिसत आहेत, तर ते तरी देखील काही घाबरण्याची काळजी नाही. ते सरकार आत्ता ही रक्कम भरणार आहे. उरलेली रक्कम ती नॅशनलाइज बँक देखील भरणार आहे. त्यामुळे हीच समस्या बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्याकडे आणली होती. त्याची देखील काही काळजी करण्याचं कारण नाही, कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. जरी आत्ता नॅशनलाइज बँकांची रक्कम छोटी दिसत असेल तरी देखील ती बाकीची रक्कम बँक स्वतः भरणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी शेतकऱ्यांनी करू नये. यावेळी सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, तालुका कृषी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी संजय दुधाट, तालुका सचिव दत्तात्रय गाडे, सहाय्यक निबंधक कार्यालयातील अनिल निकम, रियाज देशमुख, संजय धनवटे, MD तनपुरे, तसेच शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे, विजय तमनर, रवींद्र आढाव, ज्ञानेश्वर बाचकर, नारायण जाधव, गंगाधर तमनर, अशोक उर्हे, दिनकर पवार, विजय शेळके, सुनील अडसुरे, महेश उदावंत, प्रकाश भुजाडी, प्रशांत डवले यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि शेतकरी हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान,
कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.